सुरुवात करतो आहे. बरं चालेल. हेलो हेलो साउंड चेक करो जल्दी से प्रकाश सर. हेलो 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 हॅलो. नारळ. लेके क्या वो माइक लेके गए. हेलो हेलो सर इधर हेलो. मेरा हेलो सर मेरा चालू है कि नहीं. ती दूर से बोल. हेलो. चालू आहे. चालू है. यस. हेलो. दुसऱ्या प्रवेशद्वारावर फार गर्दी झालेली आहे, तिथली गर्दी कमी करावी. पापा. माहोरे सर आणि अभय देशमुख सर, दुसऱ्या क्रमांकाचं जे प्रवेशद्वार आहे तिथे फार गर्दी झालेली आहे. टीचर के लिए तो बाजू से आया. लघुनाटिकेला लवकरच सुरुवात होत आहे. सर्वांनी लवकरात लवकर जागेवर बसायचं आहे. NCC कॅडेट्स पटांगणावर जे उभे आहेत सर्व विद्यार्थ्यांना लवकरात लवकर बसवावे NCC कॅडेट्सनी. प्रवेशद्वाराच्या बाहेर देखील बरेचसे लोक उभे आहेत, त्यांनी लवकरात लवकर आतमध्ये येऊन बसावे. सभी वॉलेंटियर से रिक्वेस्ट है कि जो मैदान पर इधर उधर खड़े हैं बच्चे उनको लाकर उनके जगह पर उनको बिठाएं. सभी वॉलेंटियर्स, NCC वॉलेंटियर्स, आप लोग भी बातें कर रहे हो. NCC वॉलेंटियर्स, आपसे रिक्वेस्ट है कि जो बच्चे पीछे खड़े हैं उनसे उनके जगह पर जाने को बोलिए. ये ग्रीन मैट पे बिठाइए उनको तुरंत. हेलो. हॅलो. हेलो. हेलो चेक चेक चेक. हेलो हेलो चेक. 17 नंबर की जगह ये वाला. ठीक है. नहीं मेरा दास. दुसऱ्या प्रवेशद्वारावर बरीच गर्दी झालेली आहे. दुसऱ्या प्रवेशद्वाराच्या तिथे जी मंडळी उपस्थित आहे त्यांनी लवकरात लवकर मॅटवर खाली बसावे. बरेच विद्यार्थी तिथे नुसते उभे दिसत आहेत. हेलो 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 NCC कॅडेट्स हेलो. क्रमांक 2 च्या प्रवेशद्वाराकडे लक्ष द्या. हेलो. हेलो 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 हॅलो. हेलो. हेलो हॅलो. हेलो हेलो माइक चेक. हेलो. 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 बंद सर. वापस फिर से. है ना. अच्छा सगळं ओके. येस. सर सभी प्राध्यापक, अनेक महाविद्यालयों से आए प्राध्यापक एवं प्राचार्य, उसी प्रकार से सीनियर सदस्य व अन्य सदस्य, सभी से विनंती है कि कृपा करके मंच के बाईं ओर आपके लिए चेयर्स की व्यवस्था की गई है, कृपया वहां पर स्थान ग्रहण कीजिए. जो विद्यार्थी जिनका रजिस्ट्रेशन हो चुका है लेकिन मैदान में खड़े हैं उनसे रिक्वेस्ट है कि वे सब आकर आप अपने अपनी जगह ग्रहण करें. बॉयज के लिए मंच के बाईं ओर आपकी व्यवस्था की गई है, दाहिनी ओर. आपण लघुनाटिका सुरू करतो आहे. मंच के बाईं ओर
व्यवस्था की गई है। व्यासपीठावरील मान्यवरांनी कृपया आसन ग्रहण करावे. आपण लघुनाटिका सुरू करतो आहे. इससे पहले बता दे कॉलर माइक चाहिए तो मैडम बोल रहे हैं साउंड चेक करो. हेलो हेलो मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. देवाशान भेट सर्व विद्यार्थ्यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या चमूनी इथे एक लघुनाटिका आयोजित केलेली आहे. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त या लघुनाटिकेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या लघुनाटिकेला आपण प्रारंभ करतो आहे. युवा ओके तुकडोजी महाराज असं या लघुनाटिकेचं शीर्षक आहे. आपण ही लघुनाटिका अवश्य बघावी, त्यातून बोध घ्यावा. युवा ओके तुकडोजी महाराज या लघुनाटिकेला प्रारंभ होतो आहे. युवा ओके तुकडोजी महाराज. पटांगणावर कृपया शांतता राखावी. नाटिकेला प्रारंभ करावा. हेलो अरे क्या यार, आए कितना नहीं टाइम हो गया, अरे, तू अरे, जब से मैं बुला बोल रही हूँ है. सबको है. हेलो. हाँ तुम तैयार हो गए? हाँ तैयार तो हो गया हूँ, पर जाना किधर है? अरे यूनिवर्सिटी जाना है. यूनिवर्सिटी गीत के समूह गायन का प्रोग्राम है ना, उसकी प्रैक्टिस करने के लिए. हाँ तो मतलब एक मिनट, तुम लोगों को पता तो है ना कि हमारा यूनिवर्सिटी गीत क्या है और किसने लिखा है? अरे वही ना जो यूनिवर्सिटी के हर प्रोग्राम में बजता है वही. हाँ, और उसे तुकडोजी महाराज ने लिखा है. हाँ. तुकडोजी महाराज नहीं, राष्ट्र संत तुकडोजी महाराज बोलो. हाँ हाँ वही, और वो अपने यूनिवर्सिटी का नाम भी है, राष्ट्र संत तुकडोजी महाराज नागपुर यूनिवर्सिटी. हाँ. हाँ हम्म, बस इतना ही पता है तुम्हें? फिर नहीं तो पता. अरे नाम तो सब जानते हैं, लेकिन हिस्ट्री जीरो. तुझे पता है तो तू ही बता दे. हाँ अच्छा ठीक है, मैं शॉर्ट में बताती हूँ, पर बाकी का तुम लोग गूगल कर लेना. ठीक है. ठीक है. हाँ. नीला, ठीक. तो राष्ट्र संत तुकडोजी महाराज विदर्भ के एक महान संत, राष्ट्रभक्त और समाज सुधारक थे. उन्होंने देश के आजादी में भी, उसके आजादी के लड़ने के लिए भी उन्होंने भाग लिया था. और सबसे महत्वपूर्ण बात, उन्होंने ग्राम गीता लिखी थी और उनके विचार आज तक रेलेवेंट है. अरे ये जमाना कितना बदल चुका है, लेकिन उनके विचार आज तक रेलेवेंट है. कैसे? कैसे? वही तो बात है ना उनके विचारों की, जो आज तक रेलेवेंट है. अरे लेकिन कैसे? बताती हूँ, सब बताती हूँ, लेकिन बाकी लोगों को बुला कर आते हैं हम. ठीक है. हाँ, चलो. चल चल. चल चल, चल चल, जल्दी. हाँ हाँ मैं लेके आती हूँ. हाँ जल्दी लाओ लेके हाँ हाँ हाँ. अरे लाइट वाले, हाँ पूरा मोहल्ला एकदम दुल्हन की तरह सजा दे, समझा? पूरा मोहल्ला जगमगाना चाहिए. ओए डीजे का क्या हुआ? हाँ डीजे वाले को बोल दिया है, आता ही होगा वो. एकदम टॉप क्लास डीजे वाला है. टॉप क्लास ही होना चाहिए, गणपति बप्पा तक की आवाज जानी चाहिए. आखिर उनको भी तो पता चले कि हम उनके कितने बड़े भक्त हैं, है कि नहीं? चलेगा चलेगा. सही हाँ. है. और डेकोरेशन का क्या हुआ? हो रहा है, हम कोशिश कर रहे हैं. कोशिश नहीं, कमिटमेंट चाहिए, कमिटमेंट. हाँ हमारे पेंडोल को ही फर्स्ट प्राइज मिलना चाहिए, समझे ना? हाँ, मिलेगा, मिलेगा, मिलेगा। हाँ मिलेगा. बिल्कुल. ये सब क्या चल रहा है तुम लोगों का? अरे तुमको दिखाई नहीं दे रहा, हम गणपति बप्पा के आगमन की तैयारी कर रहे हैं. तुम लोग गणपति बापा के आगमन की तैयारी कर रहे हो या किसी रॉक कॉन्सर्ट की तैयारी कर रहे हो? अरे लेकिन भाव भी तो दिखना चाहिए ना. अरे फर्स्ट प्राइज लाएंगे तभी तो गणपति बापा खुश होंगे. हाँ. अरे पर गणपति बापा को तुम्हारे कंपटीशन से कोई लेना देना नहीं है. उन्हें तो सिर्फ सच्ची भक्ति चाहिए. मतलब इतना तामझाम नहीं किए तो भी चलेगा? हाँ हाँ बिल्कुल चलेगा. इतना बड़ा डीजे, इतना सारा डेकोरेशन नहीं किया तो भी चलेगा. बिल्कुल चलेगा. उन्हें सिर्फ सच्ची भक्ति चाहिए. हमारा मंडल पहला नहीं आया तो अरे बाबा हाँ चलेगा. अच्छा तुम लोग सुनो, हम लोग यूनिवर्सिटी जा रहे हैं. वो यूनिवर्सिटी गीत है ना, हाँ. उसके समूह गायन के प्रोग्राम की प्रैक्टिस करने के लिए तुम लोग भी चलो साथ में. नहीं नहीं नहीं, हम लोगों को बहुत काम है अभी. अरे एक मिनट, तुझे पता तो है ना यूनिवर्सिटी का गीत और उसे किसने लिखा है? हाँ बता. हाँ पता है. सबको पता है, तेरे को नहीं मालूम? राष्ट्र संत तुकडोजी महाराज ने लिखा है. तो राष्ट्र संत तुकडोजी महाराज ने और भी कुछ कहा है, वो पता है तुम्हें? कहा तो बहुत कुछ है, लेकिन हमको इतना ही पता है. तुम बताओ तुम क्या कहना चाहती हो? अच्छा तो सुनो. हाँ. राष्ट्र संत तुकडोजी महाराज ने ये कहा है,
मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव अशान भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. मतलब अरे बताती हूँ. हाँ, तो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जी कहते हैं कि अगर तुम्हारे मन में भाव नहीं तो तुम्हें भगवान नहीं मिल सकते. हम हमारे भगवान को बाजार में सब्जी की तरह खरीद नहीं सकते. अच्छा. उन्हें तो सिर्फ सच्ची भक्ति चाहिए. मतलब हम फर्स्ट प्राइज नहीं भी लाए और इतना तामझाम नहीं भी किए तो भी चलेगा. हाँ बिल्कुल चलेगा. उन्हें सच्ची भक्ति ही चाहिए. समझ रहे हो ना तुम लोग? हाँ, समझ तो रहे, चलो समझ रहे. गाओ मेरे साथ. हाँ. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, 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 देव अशान भेटायचा नाही रे, देव अशान भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव अशान भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव अशान भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. हाँ तो चलो प्रैक्टिस करने. वापस जा, वापस. तुमने थोड़ी देर पहले ग्राम गीता के बारे में बोला. हाँ. ये ग्राम गीता भगवत गीता का कोई वर्जन है क्या? हाँ कह सकते. ग्राम गीता ये उनका एक महान ग्रंथ है, एक तरह की प्रैक्टिकल गाइड. प्रैक्टिकल गाइड मतलब मैथ्स की किताब जैसी, राइट? अरे नहीं नहीं. ये ना जो खेती करते हैं, गांव के विकास के लिए जुटे रहते हैं ना, उन लोगों के लिए लिखा गया था. अच्छा. तुकडोजी महाराज ने ये लिखा था ताकि लोग समझे कि असली पूजा भगवान की नहीं बल्कि लोगों की सेवा करने में है. मतलब लोगों की हेल्प करने से हमें मंदिर जाने जितना पुण्य मिलेगा, ऐसा कहना है? हाँ बिल्कुल. और ये बात उससे भी गहरी है. पहली बात, मानव सेवा ही सच्ची भक्ति. मतलब वो कहते हैं कि अगर हमने किसी को पानी पिलाया, किसी की मदद की, तो वो भी एक प्रकार की पूजा है. यानी कि जैसे वो कहते हैं कि भगवान किसी एक जगह पर नहीं, हर इंसान में बसते हैं. क्या बात है. बहुत बढ़िया. तो बेसिकली बी काइंड, यही कहा है ना उन्होंने. एग्जैक्टली यही कहा है उन्होंने. और उन्होंने इसी भावना से सामुदायिक प्रार्थना भी की है. कोई किसी भी धर्म जाति का हो, हिंदू मुस्लिम सिख ईसाई, सबको एक परिवार की तरह रहकर एकत्र आकर हमें हमारे देश के लिए एक प्रार्थना करनी चाहिए. देश की भलाई हो इसके लिए. और ये जो प्रार्थना है ना, ये सिर्फ शब्दों वाली प्रार्थना नहीं है, ये एक्शन वाली प्रार्थना है. सर्विस टू ह्यूमैनिटी इज इक्वल टू डिवोशन. यही उनका मूल संदेश है. और दूसरा लेसन? उनका दूसरा लेसन है ग्राम व्यवस्था, जिसमें उन्होंने बताया है कि अगर हमारे गांव को पूरी तरह से आज़ादी चाहिए ना, तो हमारे गांव को आत्मनिर्भर बनना पड़ेगा. जैसे कि अभी हम लोकल बिजनेस या फिर स्टार्टअप की बात करते हैं ना, वही संदेश उन्होंने इतने सालों पहले दिया था. अच्छा, मतलब तुकडोजी महाराज तो पहले इन्फ्लुएंसर थे हाँ. जिनने वोकल फॉर लोकल को प्रमोट किया. क्या बात है. और क्या क्या कहा है उन्होंने? उनका तीसरा लेसन है अंधविश्वास का त्याग. महाराज कहते हैं कि किसी भी बात को, किसी भी परंपरा को बिना सोचे समझे मान मत लो. लॉजिक और नॉलेज से सोचो. बस ब्लाइंडली फॉरवर्डेड मैसेज मत मानो. वाह. अच्छा, मतलब ग्राम गीता अगर आज लिखी जाती तो शायद लिखा होता फैक्ट चेक बिफोर यू फॉरवर्ड. सही कहा. हाँ, सही. एग्जैक्टली यही एसेंस है उसका. अरे लेकिन चौथा क्या है? चौथा ये है सामुदायिक विकास. हाँ. इसमें महाराज बताते हैं कि अगर हमारे गांव को स्ट्रॉन्ग बनना है, हमारे समाज को स्ट्रॉन्ग बनना है, तो हमें उसके लिए थोड़ी सी ज्यादा मेहनत करनी पड़ेगी. मतलब जैसे शिक्षा और जैसे व्यसन मुक्ति है और छुआछूत से छुटकारा, इन सब चीजों को त्यागना होगा. अच्छा. जैसे कि अभी मेंटल हेल्थ, डिजिटल लिटरेसी और जेंडर इक्वेलिटी, इन सब चीजों पर बात करनी पड़ेगी. और ये ना बस इन्हीं बातों का एक्सटेंशन है, ऐसे समझ लो. ओके. क्या बात है. कितने उच्च विचार है. मतलब राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तो फुल ऑन सोशल रिफॉर्मर थे. हाँ, कितने बढ़िया. सही बात है.
कही हुई बात अभी भी इतनी रेलेवेंट क्यों है? अभी समझा। अभी समझा। समझे समझे समझा ना? हाँ हाँ, तो चलो अभी चलो। प्रैक्टिस करने चलो, चलते हैं। चलो, हाँ, चलो, 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 जल्दी, चलो, जल्दी, चलो। चलो। खत्म। हाँ, तो अभी- चलो हाँ शुरू करें। शुरू करते हैं। शुरू। हाँ या भारतात बंधु भाव नित्य वसुदे देवरची असादे. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे देवरची असादे. हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसुदे मतभेद नसुदे. हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसुदे मतभेद नसुदे. समझ में आ रहा है ना? हाँ थोड़ा बहुत तो समझ में आ रहा है। वैसे ये मराठी में लिखी हुई थी और मैं ठहरा बंगाली। और तो- मैं बंजारा. हाँ और मैं छत्तीसगढ़ी। लेकिन या भारतात बंधुभाव से ऐसा लगता है कि भाईचारे वाला वाइब आ रहा है। भाईचारे वाला वाइब तो है। हाँ। बिल्कुल सही पकड़े. या भारतात बंधु भाव नित्य वसुदे. इसका मतलब ही ये है कि इस भारत भूमि में सदा भाईचारा बसे. हाँ और चाहे हिंदू मुस्लिम सिख ईसाई कोई भी हो, हमें एक परिवार की तरह रहना चाहिए. अच्छा मतलब यूनिटी इन डाइवर्सिटी। या. क्या हाँ बात है, एग्जैक्टली. बहुत बढ़िया। और आगे का भाव ये है हाँ। कि वो बोलते हैं कि गरीब अमीर जाति या भाषा इन सब का भेद ना हो. हाँ, हाँ, हर दिल में सत्य न्याय और करुणा वसे. क्या बात है। और टुकड़ो जी महाराज ने हमारे यूथ के लिए भी कुछ कहा है. उन्होंने कहा है कि हमारी जो यूथ है उन्हें देश के लिए समाज के लिए कुछ काम करते रहना चाहिए. बस रील स्क्रॉल करने वाली टाइम पास करने वाली यूथ देश के कुछ काम की नहीं. हम बनेंगे, अच्छे बनेंगे। हाँ हाँ हाँ. सही है। इसलिए यूथ को हमेशा शीलवान यानी कि हमेशा एक्टिव और कुछ नया करने की ऊर्जा में रहना चाहिए हाँ, और या। वीर रहना चाहिए. क्या बात है, बहुत और सुंदर। अगर हम ये सब वैल्यूज अभी अपनाए ना हाँ। तो हमारा कैंपस, हमारा समाज और हमारा देश तीनों भाईचारे वाला बन जाएगा. या, वाह, वाह, बहुत समझे? बढ़िया, हाँ समझे। हाँ. तो चलो गाओ मेरे साथ. हाँ. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे देवरची असादे. हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसुदे मतभेद नसुदे मतभेद नसुदे मतभेद नसुदे. बोलो राष्ट्र संत तुकडोजी महाराज की जय. रुकना है रुकना है. अतिशय सुंदर सादरीकरण केलेलं आहे इथे युवा ओके तुकडोजी महाराज या लघुनाटिकेचं. या लघुनाटिकेला मुख्य मार्गदर्शन डॉक्टर प्रकाश शुक्ला यांचं लाभलेलं आहे. लेखन व दिग्दर्शन जय गाला यांनी केलेलं आहे. आणि आपल्यासमोर ज्यांनी ही लघुनाटिका सादर केली त्या कलावंतांचे मी नाव घेते आहे. मोहित सरकार, युगलहंस मरकाम, प्राची व्यवहारे, निहार तांबे, छकुली जाधव, मोहनी वनकर. अतिशय उत्कृष्ट सादरीकरण. खूप खूप धन्यवाद तुम्हा सर्वांचे. माहोरे सरांना विनंती की दुसऱ्या प्रवेशद्वाराजवळ जी गर्दी आहे आणि बरेच लोक उभे आहे त्या सर्वांना पटांगणावर बसायला कृपया सांगावे NCC कॅडेट्सच्या मार्फत. पटांगणावर जेही विद्यार्थी किंवा जीही मंडळी फोटो काढत आहे फोटो कृपया नंतर काढावा. प्रमुख पाहुण्यांचं लवकरच व्यासपीठावर आगमन होणार आहे आणि कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. लवकरात लवकर तुम्ही इथे जागेवर बसावे. भोसले सरांना सूचना त्यांनी पटांगणावर उभ्या असणाऱ्या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर बसवावे. बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मी काही सूचना देऊ इच्छिते. या सूचनांकडे लक्ष द्या कृपया. आज आपण इथे विद्यापीठ गीतगायनाचा जो विश्वविक्रम घडवून आणणार आहोत या गायनाच्या संदर्भात या काही अत्यंत महत्त्वाच्या सूचना आहे. त्या सूचनांकडे लक्ष द्या तुम्ही.
कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी या सूचना मी तुम्हाला देते आहे. तुमच्या उजव्या आणि डाव्या हाताला मोठ्या स्क्रीन लावलेल्या आहेत. प्रत्यक्ष ज्या वेळेला आपण विद्यापीठ गीतगायन करणार आहोत त्यावेळेला स्क्रीनवर तुम्हाला विद्यापीठ गीत दिसणार आहे. विद्यापीठ गीत त्या स्क्रीनवर बघून व्यवस्थित ते कडवे आणि शब्द लक्षात घेऊन त्याचं गायन आपल्याला करायचं आहे. सर्व विद्यार्थ्यांनी लक्ष द्या. हे जे गायन आहे या गायनाच्या वेळेला अत्यंत महत्त्व आहे. एका सुरात, एका तालात, एका लयीत आपल्याला हे गायन सादर करायचं आहे. तुमच्या समोर व्यासपीठाच्या बाजूला जी वाद्यवृंद चमू इथे उपस्थित झालेली आहे ती वाद्यवृंदाची चमू जी आहे ती गायन आधी हार्मोनियमवर एक ओळ वाजणार आहे. सर्व विद्यार्थ्यांनी माझ्या या अत्यंत महत्त्वाच्या सूचनेकडे लक्ष द्या. गेट नंबर 2 हार्मोनियमवर एक ओळ वाजणार आहे आणि त्यानंतर उनसे अनुरोध है कृपया हात वरती, माझा हात वरती गेल्यानंतर एकाच वेळेला तुम्हाला विद्यापीठ गीत गायनाला प्रारंभ करायचा आहे. विनंती है कि सभी को यहाँ कार्यक्रमाला लवकरच सुरुवात होत आहे. पटांगणावरील विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर मॅटवर बसावे. मी परत एकदा सूचना देते आहे. व्यासपीठाच्या बाजूच्या छोट्या स्टेजवर जी गीतगायन करणारी चमू बसलेली आहे त्या चमूकडे तुम्ही गीतगायनाच्या वेळेला लक्ष ठेवायचे आहे. हार्मोनियमवर एक फक्त ओळ वाजणार आहे आणि त्याच्यानंतर माझा हात वरती गेल्यानंतर लगेच तुम्हाला गीतगायन एकाच वेळेला, एकाच तालात, एका सुरात म्हणायला सुरुवात करायची आहे. स्क्रीनवर विद्यापीठ गीत दिसणार आहे. ज्यांनी मोबाईलवर स्क्रीनशॉट काढून ठेवलेला आहे विद्यापीठ गीताचा तो समोर असू द्या, पण मोबाईल सायलेंटवर टाका लगेचच. पटांगणावर उभ्या असलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर बसावे. पटांगणाच्या द्वितीय प्रवेशद्वाराच्या समोर खूप गर्दी झालेली आहे, त्यांनी लवकर बसावे. प्रमुख अतिथींचं आगमन होत आहे इथे. माहोरे सर, भोसले सर, कृपया जी दुसऱ्या प्रवेशद्वाराच्या समोर बरीच मंडळी उभी आहे त्या सर्वांना कृपया लवकरात लवकर बसायला सांगावे. एनसीसी कॅडेट्स
लवकरात लवकर जे उभे आहेत त्यांना बसायला सांगावे. आपल्या प्रमुख पाहुण्यांचं इथे आगमन झालेलं आहे. ते लवकरच व्यासपीठावर उपस्थित होतील. कार्यक्रमाला अगदी लवकरच सुरुवात होत आहे. पटांगणामध्ये जे जे व्यक्ती उभे आहेत त्या सर्वांनी लवकरात लवकर बसावे. व्यासपीठावर लवकरच केंद्रीय मंत्र्यांचं पण आगमन होणार आहे. हे पण नाही. हॅलो हॅलो. प्रवेशद्वार 1, 2 व 3 इथे खूप गर्दी झालेली आहे. लवकरच व्यासपीठावर केंद्रीय मंत्र्यांचं आगमन होणार आहे. लवकरात लवकर सर्वांनी खाली मॅटवर बसायचे आहे. तिथे गर्दी करू नये. कार्यक्रमाला आपण सुरुवात करतो आहे. प्रवेशद्वार 1, 2 व 3 तिथली गर्दी कमी करावी. लवकरात लवकर तिथल्या सर्वांनी मॅटवर येऊन बसावे. महाविद्यालयाचे जे कोणी समन्वयक विद्यार्थ्यांना घेऊन आलेले आहेत, कॉलेज कोऑर्डिनेटर्स, त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर मॅटवर बसवावे. एनसीसी कॅडेट्स, कार्यक्रमाला आपण सुरुवात करतोय. लवकरात लवकर पटांगणावर उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांना बसवावे जागा दाखवून. पटांगणाच्या मागच्या बाजूला बरेचसे एनसीसी कॅडेट्स उभे आहेत, त्यांनी सहकार्य करावे. जे उभे आहेत त्यांना लवकरात लवकर बसवा. प्रवेशद्वाराच्या तिथे बरीच गर्दी झालेली आहे.
केंद्रीय मंत्र्यांचं आगमन झालेलं आहे. लवकरच व्यासपीठावरती उपस्थित होतील आपल्या समक्ष. सर्व विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर पटांगणावर बसावं, मॅटवर. व्यासपीठावर माननीय केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांचं आगमन होत आहे. केंद्रीय मंत्री माननीय नितीनजी गडकरी, वर्धा जिल्हा पालकमंत्री व राज्यमंत्री डॉक्टर पंकजी भोयर, महाराष्ट्र राज्यमंत्री माननीय ॲडव्होकेट आशिषजी जयस्वाल, सर्व मान्यवरांचं व्यासपीठावर आगमन होत आहे. माननीय केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांचं व्यासपीठावर आगमन होत आहे. त्याचप्रमाणे राज्यमंत्री डॉक्टर पंकजी भोयर, राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिषजी जयस्वाल यांचं देखील आगमन होत आहे. सुप्रसिद्ध सिने कलावंत आणि चला हवा येऊ द्या फेम आपल्या अमरावतीचे सिने कलावंत श्री भारत गणेशपुरे देखील आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. स्वागतम स्वागतम. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी विकास विभाग, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन आयोजित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी निमित्त या भारतात बंधुभाव नित्य वसुदे या विद्यापीठ गीत गायनाच्या विश्वविक्रमी कार्यक्रमात व्यासपीठावर उपस्थित प्रमुख अतिथी माननीय केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी, माननीय कुलगुरू डॉक्टर माधवी खोडे चौरे, महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण शालेय शिक्षण सहकार खाणकाम राज्यमंत्री व वर्धा जिल्हा पालकमंत्री माननीय डॉक्टर पंकजी भोयर, महाराष्ट्र राज्य वित्त आणि नियोजन कृषी मदत आणि पुनर्वसन कायदा राज्यमंत्री माननीय ॲडव्होकेट आशिषजी जयस्वाल, IAS विनीता सिंगल अप्पर मुख्य सचिव मदत व पुनर्वसन महाराष्ट्र शासन लवकरच उपस्थित होतील आपल्यामध्ये. IRS उपसेन बोरकर ॲडिशनल आयुक्त आयकर विभाग, सुप्रसिद्ध हास्य अभिनेते माननीय श्री भारत गणेशपुरे, अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रम मोजरी येथील सरचिटणीस आणि महाराजांचे निजी सचिव राहिलेले माननीय जनार्दन पंत दादा बोथे, माननीय कुलगुरू डॉक्टर सुभाष कोंडावार, माननीय कुलसचिव डॉक्टर राजीव हिवसे, राज्यपाल नामित व्यवस्थापन परिषद सदस्य डॉक्टर समयजी बनसोड, समस्त व्यवस्थापन परिषद सदस्य, विद्यापीठ गायन विश्वविक्रम उपक्रम समिती सदस्य डॉक्टर देवेंद्र भोंगाडे, नीलकंठ लंजे सर, डॉक्टर मेधा कानेटकर, डॉक्टर विजय खंडाळ, डॉक्टर सोपानदेव पिसे, पटांगणात उपस्थित समस्त विद्याशाखांचे अधिष्ठाता, परीक्षा संचालक, वित्त व लेखा अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना संचालक, विद्यार्थी विकास विभाग संचालक, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग संचालक, गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी व समस्त सश्रद्ध सेवक, राष्ट्रसंत तुकडोजी अध्यासन प्रमुख, प्राध्यापक, विभाग प्रमुख, विद्यापीठ प्राधिकरण सदस्य, विद्यापीठ कर्मचारी वृंद आणि आजच्या विद्यापीठ गीतगायन विश्वविक्रमाला यशस्वी गवसणी घालणारे समस्त विद्यार्थी वृंद आणि समस्त राष्ट्रभक्त भक्तांचे मी डॉक्टर अमृता इंदुरकर शब्द सुमनांनी मनपूर्वक स्वागत करते.
बंधूंनो, भगिनींनो, आपणा सर्वांना कल्पना आहे, आज आपण सर्व वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित विद्यापीठ गीत गायनाचा विश्वविक्रमाच्या उपक्रमासाठी येथे एकत्रित झालो आहोत. आपल्या या अभूतपूर्व अशा उपक्रमाचे मुख्य केंद्र जे आहे ते म्हणजे वंदनीय राष्ट्रसंतांचे हे गीत आहे, जे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अत्यादराने विद्यापीठ गीत म्हणून स्वीकारले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शतकातील श्रेष्ठ असे समाज प्रबोधनकार तर होतेच, याशिवाय ते कृतिशील समाज सुधारकही होते. जनसमूहाला सावध करण्याची, जागृत करण्याची एक विलक्षण क्षमता महाराजांमध्ये होती. राष्ट्रनिर्माण, व्यक्तिनिर्माण व ग्रामनिर्माणाचा आदर्श वस्तुपाठ घालून देणारे त्यांचे अध्यात्मप्रवण असे व्यक्तिमत्व होते. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे या गीतामध्ये स्वातंत्र्यानंतरच्या नव्या भारताची कल्पना साकार झालेली आहे. भारतराष्ट्र कसे असले पाहिजे याची स्पष्ट कल्पना तुकडोजी महाराजांना होती. म्हणूनच या गीतामध्ये राष्ट्राच्या अपेक्षित अभ्युदयाचे स्वच्छ प्रतिबिंब या गीतामध्ये उमटलेले आहे. महाराजांनी भारताच्या घटनेतील स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वत्रयींच्या प्रस्थापित होण्याची एक अपेक्षा या गीतातून व्यक्त केली आहे. या तत्वत्रयींच्या तत्वज्ञानाशी महाराजांच्या व्यक्तिमत्वाने जणू काही एकतानता साधलेली आहे. ज्याप्रमाणे संत ज्ञानेश्वर माऊलींनी अखिल मानवतेच्या कल्याणासाठी विश्वात्मक ईश्वराला पसायदान मागितले, त्याचप्रमाणे राष्ट्र व मानवता सर्वतोपरी हा उद्देश ठेवून हे आधुनिक पसायदानच राष्ट्रसंतांनी लिहिले. आपण सर्व भाग्यवान आहोत की राष्ट्रसंतांनी रचलेले हे गीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ गीत म्हणून आपण मोठ्या अभिमानाने गातो. आज वंदनीय तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीला आपण एकाच वेळी या विद्यापीठ गीताचे गायन करून राष्ट्रसंतांना एक आगळीवेगळी आदरांजली अर्पण करणार आहोत. त्याची विद्यापीठाच्या इतिहासात अभूतपूर्व अशी वैश्विक घटना म्हणून नोंद होणार आहे. सर्वप्रथम कार्यक्रमाचा प्रारंभ राज्यगीत व त्यानंतर विद्यापीठ गीताने होईल. राज्यगीत व विद्यापीठ गीताच्या सन्मानार्थ सर्वांनी जागेवरच उभे राहायचे आहे. सर्वप्रथम राज्यगीत, त्यानंतर विद्यापीठ गीत. सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी. शिजला विठ्ठलाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला. दिल्लीचे ही दत्तराणी महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. विद्यापीठ गीत.
खाली बसावे. व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय प्रमुख अतिथींना विनंती करते की त्यांनी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन करून पुष्पार्पण करावे व कार्यक्रमाचा मंगल शुभारंभ करावा. दीपदेव नमस्तुभ्यं तिमिरो नाशितत्स्वया स्वयं जलन प्रकाशन्नो यच्छसि तव मुदारभीः. दीपदेव नमस्तुभ्यं तिमिरो नाशितत्स्वया स्वयं जलन प्रकाशन्नो यच्छसि तव मुदारभीः. पटांगण सोडून कोणी जाऊ नये. आपला विश्वविक्रम अजून व्हायचा आहे. सर्व विद्यार्थ्यांनी मॅटवर लवकरात लवकर बसावे. विद्यापीठ गीतगायनाचा विश्वविक्रम अद्याप व्हायचा आहे. सर्वांनी आपली जागा घ्यावी. कुणीही पटांगण सोडून जाऊ नये. तिमिराचा नाश करणाऱ्या या दीपदेवाला नमस्कार असो. कारण जो स्वतः जळून प्रकाश देतो आणि प्रकाशदानासाठी कुठलीही अपेक्षा ठेवत नाही अशा या तेजोमयी दिव्याला त्रिवार प्रणाम असो. पटांगणावरील विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर इथे बसावे. सर्व समन्वयकांना विनंती की त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना मॅटवर बसवावे. यानंतर मान्यवरांच्या स्वागताकडे वळूया. आजच्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख अतिथी माननीय केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांचे उपरणे, ग्रामगीता व तुळशीचे रोप देऊन स्वागत करण्यासाठी माननीय कुलगुरू डॉक्टर माधवी खोडे चौरे करतील अशी मी त्यांना विनंती करते. राज्यमंत्री माननीय डॉक्टर पंकजजी भोयर यांचे देखील स्वागत माननीय कुलगुरू डॉक्टर माधवी खोडे चौरे मॅडम करतील. यानंतर राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिषजी जयस्वाल यांचे देखील स्वागत माननीय कुलगुरू मॅडम करतील. IRS उपसेन बोरकर ॲडिशनल आयुक्त आयकर विभाग नागपूर यांचे देखील स्वागत माननीय प्र कुलगुरू डॉक्टर सुभाष कोंडावार सर करतील. माननीय आशिषजी देशमुख यांचे स्वागत प्र कुलगुरू डॉक्टर सुभाष कोंडावार सर करतील. मूळचे अमरावती जिल्ह्यातील दर्यापूरचे असणारे सुप्रसिद्ध अभिनेते माननीय श्री भारत गणेशपुरे यांचे स्वागत कुलसचिव डॉक्टर राजीव हुसे करतील.
अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम मोझरी येथील सरचिटणीस माननीय श्री जनार्दन पंत दादा बोथे यांचे स्वागत कुलसचिव डॉक्टर राजीव हिवसे करतील. यानंतर स्वागतपर भाषणासाठी माननीय कुलगुरू डॉक्टर माधवी खोडे चौरे यांना मी आमंत्रित करते. सर्वप्रथम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना पुण्यतिथी निमित्त माझी विनम्र आदरांजली. विद्यापीठाच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 57व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित आगळ्या वेगळ्या विश्वविक्रमी आदरांजली कार्यक्रमाला उपस्थित भारताचे रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री माननीय श्री नितीन गडकरीजी, राज्यमंत्री तथा पालकमंत्री वर्धा आणि भंडारा जिल्हा श्री पंकज भोयरजी, राज्यमंत्री ॲडव्होकेट श्री आशिषजी जयस्वालजी, सुप्रसिद्ध हास्य अभिनेता श्री भाणत गणेशपुरेजी, अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस श्री जनार्दन पंत बोथे गुरुजी, विश्व विक्रम समितीचे सदस्य, व्यवस्थापन परिषदेचे सर्व सन्माननीय सदस्य, अधिसभेचे सन्माननीय सदस्य, सर्व अभ्यास मंडळांचे सन्माननीय सदस्य, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक, कर्मचारी तसेच विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी ह्या कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीते. खरं तर राष्ट्रसंतांनी जो मानवतेचा, बंधुतेचा, सर्वधर्म समभावाचा संदेश दिला आहे, त्या संदेशाला धरून आजच्या तरुणाला त्या संदेशाचा आचरण करण्याची गरज आहे आणि त्याच्यासाठी तो आपल्या मनात, आपल्या डोक्यात जायला पाहिजे. म्हणून आपण एक प्रकारे हा प्रयत्न केला की राष्ट्रसंतांना दुहेरी आदरांजली देऊ. कारण आजचं जग हे डिजिटल युग आहे आणि आपण म्हणून दुहेरी आदरांजलीचा प्रयत्न इथे केला. डिजिटल प्रेझेन्सच्या माध्यमातून आपण जवळपास 22,000 व्हिडिओज हे 4 दिवसात अपलोड केले आणि आज आपण इतक्या विक्रमी संख्येने इथे ग्राउंडवर आपल्या फिजिकल प्रेझेन्ससाठी आहोत. खरं तर राष्ट्रसंतांनी शिक्षणाबाबत खूप सोप्या भाषेत शिक्षण आणि त्याची वैयक्तिक आणि राष्ट्रीय व्यवहारिकता ही समजावून सांगितली आहे. मी एक 2-3 ग्रामगीतेतले ओळी वाचेल की विद्या अंगी व्हावा विनय, विद्या करी स्वतंत्र निर्भय, शिक्षणाने वाढावा निश्चय, जीवन तया जय करावया, मुलात एखादा तरी असावा गुण, ज्याने पोट भरेल त्यात निपुण, न ये संसारा माझी अडचण कोणत्याही परी, दिखाऊ कपडे कोरडी ऐट, नोकरपेशी ठाटमाट, हे शिक्षणाचे नवे उद्दिष्ट, ध्यानी असावे नीट आधी, व्हावे मोठे बापूसाहेब, काम जुजबी पैसा खूप, मोठी पदवी दिखाऊ ढब, ही उच्चता म्हणूची नये, नुसते नको उच्च शिक्षण, हे तो गेले मागील युगी लपेन, आता व्हावा कष्टिक बलवान, सुपुत्र भारताचा. म्हणजे राष्ट्रसंतांनी सांगितलं की विद्यार्थ्यांनी शिकावे आणि शिकून निर्भय होऊन निर्णय घ्यावे आणि उच्चता कमवावी. पण ही उच्चता जी आहे ती आपल्या शो ऑफमधून, आपल्या कपड्यांमधून किंवा कोणता ब्रँड घालतो आहे त्याच्यामध्ये न दर्शवता त्यांनी उद्योगी, वीर आणि शीलवान बनावं. आणि म्हणूनच कुठेतरी भारत सरकारने देखील याची जे आपण म्हणतो की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणलं आणि आजचा तरुण जो कौशल्ययुक्त, रोजगारक्षम आणि उद्योगक्षम करावा याच्यासाठी विकसित भारत 2047 घडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. आणि ह्याच्या मागे जर म्हटलं तर राष्ट्रसंतांचे हे जे विचार आहे ते प्रेरणादायी ठरतील यात मुळीच शंका नाही. आणि म्हणूनच आजच्या तरुण पिढीला हा मानवतेचा दृष्टिकोन मिळावा याच्यासाठी ह्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. ग्रामोन्नतीचा पाया शिक्षण, उद्याचे राष्ट्र आजचे संतांना, यासाठी आदर्श पाहिजेत गुरुजन राष्ट्रनिर्माते. मंचावर बसलेले सगळी मंडळी, आपले जी प्रमुख अतिथी आहेत ती सगळी आदर्श राष्ट्रनिर्माते आहेत आणि मंचापुढे जे बसले आहेत
ते त्या राष्ट्राला घडवणारे सगळे शिक्षक मंडळी आणि विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत. तर मी आपणा सर्वांचं पुनश्च एकदा या विद्यापीठाच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या आणि भारताच्या इतिहासात हा क्षण जो आहे आपला विश्वविक्रमी रेकॉर्ड बनवायचा, त्या ऐतिहासिक क्षणासाठी आपणा सर्वांचं खूप खूप मनपूर्वक स्वागत करते. धन्यवाद. पटांगणावर जे विद्यार्थी पटांगण सोडून जात आहेत त्यांनी कृपया लवकर बसावे. आपला विश्वविक्रम अद्याप व्हायचा आहे. विश्वविक्रमाची टीम इथे उपस्थित झालेली आहे. लवकरच आपण विश्वविक्रम करणार आहोत. कोणीही पटांगण सोडून जाऊ नये. तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त तुकडोजी महाराजांचे संक्षिप्त जीवनदर्शन प्रस्तुत करणारी एक पुस्तिका असावी हा मानस ठेवून डॉक्टर समय बनसोड यांनी या पुस्तिकेची संकल्पना मांडली. त्यानुसार माननीय कुलगुरू डॉक्टर माधवी खोडेचौरे मॅडमनी याला अनुमोदन दिले व तुकडोजी अध्यासन प्रमुख डॉक्टर विजयालक्ष्मी थोटे यांनी या पुस्तिकेचे संकलन करून ही पुस्तिका साकार केलेली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे संक्षिप्त जीवन दर्शन या पुस्तिकेचं इथे विमोचन आपण करतो आहे. मी व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवरांना विनंती करते की राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे संक्षिप्त जीवन दर्शन या पुस्तिकेचे आपल्या शुभ हस्ते विमोचन करावे. धन्यवाद. प्रास्ताविकपर भाष्य करण्यासाठी राज्यपाल नामित व्यवस्थापन परिषद सदस्य डॉक्टर समय बनसोड यांना आमंत्रित करते. कृपया कोणीही विद्यार्थ्यांनी पटांगण सोडून जाऊ नये. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या परिसरामध्ये उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, सर्व प्राध्यापक, प्राचार्य आणि विविध प्राधिकरणातील सदस्य, वेळेअभावी मी सर्व मान्यवरांचा नामोल्लेख या ठिकाणी करण्याचा टाळलेला आहे. परंतु माझी या परिसरात असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मनापासून विनंती आहे की आज आपल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची पुण्यतिथी आहे आणि त्यानिमित्ताने जरी ऑक्टोबर हीटमुळे थोडे आपण त्रासलेलं असू तरी कृपया आपण आपल्या जागेवर बसून राहावं. थोड्या वेळातच आपला हा कार्यक्रम पुढे आपण नेणार आहोत. मित्रांनो, आजचा दिवस ऐतिहासिक आहे. मी अगदी 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करील. त्याचे 2 प्रमुख कारणं आहेत. एक तर आजच्या या ऐतिहासिक दिवसाच्या निमित्ताने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथीला आपण महाराजांनी लिहिलेलं, रचलेलं, 15 ऑगस्ट 1947ला गायलेलं असं या भारतात बंधुभाव नित्य वसुदे असं एक गीत जे आपण विद्यापीठ गीत म्हणून 16 जानेवारी 2006ला आत्मसात केलं, स्वीकृत केलं, त्याचं गायन करून एका अर्थाने एकाच ठिकाणी एकाच वेळी एका सुरामध्ये गायन करून, सामूहिक गायन करून राष्ट्रसंतांना इथे आदरांजली अर्पित करणार आहोत. आजचा दिवस याकरता देखील ऐतिहासिक आहे की ही आदरांजली अर्पित करत असताना विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच 1, 2 नाही तर 4 वेगवेगळे विश्वविक्रम या ठिकाणी आपण प्रस्थापित देखील करणार आहोत. जागतिक पातळीवर अत्यंत मानाचा असलेला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, त्याच्यानंतर वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड असे 4 रेकॉर्ड, एका अर्थाने रेकॉर्डचा चौकार आपण या ठिकाणी लगावणार आहोत. आज आपल्या इथे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या मिसेस हेमा ब्रेन आणि मिलिंद वेर्लेकर प्रामुख्याने कालपासून या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांनी या सगळ्या विषयाची सगळी तपासणी केलेली आहे. त्याचबरोबरीने इतर 2 रेकॉर्डचे देखील श्री नार्वेकरजी, श्री तत्ववादीजी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याला कल्पना आहेच की आता ज्याचा उल्लेख मॅडमने देखील आपल्या प्रास्ताविकामध्ये केला की आपण साधारणपणे 2 टप्प्यामध्ये या कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं आणि म्हणून 30 सप्टेंबरच्या पूर्वी आपण वैयक्तिक विद्यार्थ्यांना, प्राध्यापकांना, कर्मचाऱ्यांना असं आग्रह आणि आवाहन केलं होतं की त्यांनी वैयक्तिक स्वतःचा व्हिडिओ एका स्वतंत्रपणे तयार करण्यात आलेल्या पोर्टलवरती तयार करून अपलोड करावा आणि त्यानंतर गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या टीमनी त्याचं डिजिटल फॉरेन्सिक ऑडिट
त्याचं डुप्लिकेशन फाइंडरच्या थ्रू, सॉफ्टवेअरच्या थ्रू त्याची सगळ्या स्क्रुटिनी करून पूर्ण एक आकडा नक्की केलेला आहे. आणि मला या ठिकाणी सांगताना आनंद होतो. मी ऑफिशियली तो आकडा सांगणार नाही, कारण ते ॲडज्युडिकेटर इथे येऊन सांगतील. परंतु जो आकडा आपल्याला अपेक्षित होता, जो रेकॉर्ड करायला आपल्याला आकडा करायचा होता, त्याच्या 3 पटीपेक्षा जास्त व्हिडिओ आपल्या सगळ्यांनी या ठिकाणी अपलोड केलेले आहेत. ज्या कॅटेगरीमधून आपण हा अटेम्प्ट करतोय त्या कॅटेगरीचं नाव आहे द लार्जेस्ट ऑनलाईन व्हिडिओ अल्बम ऑफ पीपल सिंगिंग द सेम सॉन्ग. या कॅटेगरीमधून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा आपण विश्वविक्रम या ठिकाणी प्रस्थापित करतो आहे. आणि त्या माध्यमातून आपल्या नागपूर विद्यापीठाचं, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचं जगाच्या पातळीवरती नाव नेण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण करतो आहे. दुसऱ्या बाजूला त्याचा दुसरा टप्पा जो होता की फिजिकली एकत्रित येऊन आपण सगळ्यांनी समूहाने हे गीत गायन करणे, हा त्यासाठी आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत. मागील काहीच दिवसापूर्वी आपण शेजारच्या नेपाळमध्ये जनरेशन झेडनी त्या ठिकाणी केलेला दुर्दैवी प्रकार सगळा पाहिला आहे. परंतु मला या ठिकाणी सांगताना मित्रांनो अभिमान वाटतो की आपल्या नागपूर विद्यापीठाचा विद्यार्थी, आपल्या महाविद्यालयाचा विद्यार्थी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा या भारतात बंधुभाव नित्य वसुदे दे वरची असा दे हा विश्वबंधुत्वाचा, राष्ट्रीय एकात्मतेचा विचार घेऊन या ठिकाणी त्यांना सामूहिक आदरांजली व्यक्त करण्यासाठी उभा आहे. मी भाग्यशाली समजतो की ज्या अशा प्रकारचा उपक्रम आपल्या विद्यापीठामध्ये झाला पाहिजे, म्हणून ही जेव्हा कल्पना आली तेव्हा दिनांक 23 मे 2025च्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीमध्ये हा प्रस्ताव मांडण्याची संधी मला मिळाली. आणि माननीय कुलगुरूंसह सर्व व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनी कुठल्याही क्षणाचा विलंब न लावता या प्रस्तावाला मान्यता दिली. आणि त्याच्यानंतर गठीत केलेल्या समितीमध्ये काम करण्याचे आम्हाला आणि आपण ज्या क्षणाची वाट पाहतो आहे त्या रेकॉर्डचं डिस्ट्रीब्युशन देखील होणार आहे. आणि त्या रेकॉर्डकरिता जे गीत आपल्याला समूहाने म्हणायचं आहे, सुरुवातीचं जे गीत आपण म्हटलं ते आपल्या प्रथेप्रमाणे म्हटलं, कार्यक्रमाची जी आपली रेग्युलर पद्धत आहे त्या प्रथेप्रमाणे ते गीत आपण त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता मात्र आपल्याला जे आपला मंच आणि आपल्याला सामूहिक गायन जे करायचं आहे ते थोड्याच वेळात आपल्याला एकत्रितपणे जी सूचना या ठिकाणी दिली जाईल त्यानुसार करायचं आहे. एवढंच माझं मनोगत या ठिकाणी मांडतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आज येथे 2 विश्वविक्रमांची नोंद होणार आहे. त्यांचे पदाधिकारी आपल्यात उपस्थित आहेत. सर्वप्रथम वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडियाचे ॲडज्युडिकेटर श्री संजयजी नार्वेकर व सौ सुषमा नार्वेकर या व्यासपीठावर उपस्थित झालेले आहे. मी श्री संजय नार्वेकर आणि सौभाग्यवती सुषमा नार्वेकर यांचे स्वागत करण्यासाठी माननीय कुलगुरू डॉक्टर माधवी खोडे मॅडम यांना विनंती करते. धन्यवाद मॅडम. सौभाग्यवती सुषमा नार्वेकर यांना या वर्ल्ड रेकॉर्डची माहिती देण्यासाठी मी आमंत्रित करते. सुषमा नार्वेकर. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित मान्यवर, विद्यापीठ परिवार, सहभागी विद्यार्थी आणि शिक्षक, वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने विद्यापीठ गीत गायन या उपक्रमाचा जागतिक विक्रम नोंदवण्याचा गौरवशाली क्षण आपल्यासमोर आता येत आहे. या अभूतपूर्व कार्यक्रमात सर्व सहभागींची अतिशय महत्त्वाची आहे. कृपया नियम आणि सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. कोणीही प्लीज ग्राउंड सोडून जाऊ नका. सर्व सहभागी फक्त या भारतात बंधुभाव नित्य वसुदे हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी रचलेले अधिकृत गीतच गायचे आहे.
प्रत्येक सहभागींनी ठरवलेल्या वेळेत एकाच तालात, एका सूरमध्ये, एका स्वरात हे गीत सादर करावे. संपूर्ण गीत संपेपर्यंत स्थळ सोडू नये. वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडियाचे निरीक्षक अधिकारी संपूर्ण कार्यक्रमाचे निरीक्षण करतील. उपस्थित मोजणी, व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि शिस्त याच्या आधारावर विक्रम प्रमाणित केली जाईल. हा विक्रम फक्त संख्येचा नाही, तर तो एकतेचा, संस्कार आणि बंधुभावाचा संगम आहे. आपला प्रत्येक स्वर हा भारताच्या संस्कृतीचा अभिमान बनणार आहे. आणि कृपया कार्यक्रमात वेळेवर शिस्तपणे उत्साहीने सहभागी होऊन हा एक यशस्वी विक्रम आपण सादर करणार आहोत आणि या क्षणाचे साक्षीदार होणार आहोत. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ व्हाईस चान्सलर रिस्पेक्टेड डॉक्टर माधवी खोडे चौरेस मॅम यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम सादर होणार आहे. सो प्लीज आता आपण या वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. तर प्लीज सर्वांनी व्यवस्थित कृपया शिस्तीत बसावे आणि वेळेवर गीत सादर करायचे आहे. ऑल द बेस्ट. यानंतर इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड व एशिया बुक ऑफ रेकॉर्डचे ॲड्ज्युडिकेटर श्री मनोज तत्ववादी यांचे स्वागत माननीय कुलगुरू डॉक्टर माधवी खोडे चौरे या करतील. या सर्व रेकॉर्डचे हे पर्यवेक्षक आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहे. यांच्या समोर आपल्याला हा नियमानुसार रेकॉर्ड यशस्वी करायचा आहे. श्री मनोज तत्ववादी यांना या रेकॉर्डबाबत माहिती देण्यासाठी मी आमंत्रित करते. नमस्कार. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स याच्या वतीने मी डॉक्टर मनोज तत्वादी आपल्यासमोर उपस्थित आहे. नियम आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेतच, त्यांचं पालन करून आपण हे गीत, ज्याला युनिव्हर्सिटी अँथम असं टायटलमध्ये संबोधण्यात आलेलं आहे, त्याचे कृपया गायन करावे. आणि रेकॉर्डसाठी आधीच आपण सर्वांना शुभेच्छा. नमस्कार. ज्या ऐतिहासिक क्षणाचे आपण सर्व साक्षीदार होणार आहोत तो क्षण आता आलेला आहे. एकमेवा द्वितीय, न भूतो न भविष्यती अशा सामूहिक विद्यापीठ गीत गायन करून आपल्याला नवा विश्वविक्रम प्रस्थापित करायचा आहे. आज आपण सर्वच एक गीत, एक सूर व एक विश्वविक्रम करून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना हजारो स्वरांची आदरांजली अर्पण करणार आहोत. सर्वप्रथम आपण सर्वांनी जागेवर उभे राहावे. तुमच्या आजूबाजूला स्क्रीन लावलेल्या आहेत, त्या स्क्रीनवर विद्यापीठ गीत दिसणार आहे. त्या गीताकडे लक्ष ठेवावे. व्यवस्थित शब्दोच्चार, व्यवस्थित ओळींचं उच्चारण तुम्हाला करायचं आहे. सर्वप्रथम मी अत्यंत महत्त्वाची सूचना देते आहे. सर्वप्रथम व्यासपीठावर इकडे जी चमू उभी आहे, हार्मोनियमवर फक्त एक ओळ वाजणार आहे. सर्व विद्यार्थ्यांनी माझ्या सूचनेकडे लक्ष द्यावे. हार्मोनियमवर फक्त एक ओळ वाजणार आहे. त्यानंतर मी तुमच्या समोर हात वरती करणार आणि त्या क्षणाला आपल्या सर्वांना एका सुरात, एका आवाजात, एका तालात हे विद्यापीठ गीत सादर करायचं आहे. त्यापूर्वी सर्वप्रथम वर्ल्ड रेकॉर्डचे जे पर्यवेक्षक आपणामध्ये उपस्थित झालेले आहे विद्यापीठाच्या वतीने, मी त्यांच्याकडून परवानगी घेऊ इच्छिते. परवानगी आहे. धन्यवाद. आपण सर्व सुरू करूया. शिलेदार मॅडम. सर्व पंथ संप्रदाय
तुकडोजी महाराज की सर्वांनी जागेवर बसायचे आहे. वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडियाचे ॲड्ज्युडिकेटर श्री संजय नार्वेकर व इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड व एशिया बुक ऑफ रेकॉर्डचे ॲड्ज्युडिकेटर श्री मनोज तत्ववादी यांना प्रमाणपत्र वितरणासाठी मी इथे आमंत्रित करते. रेकॉर्डचा पर्यवेक्षक किती संख्यानी हा रेकॉर्ड झालेला आहे हे घोषित करत आहे. कृपया सर्वांनी लक्ष द्यावे. It's the official World Records announcement. Maximum participants singing University song. The World Records Book of India proudly certified the Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University, Nagpur, Maharashtra, India has achieved a new world record for the maximum people singing the song. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे by राष्ट्रसंत तुकडोजी महाराज through a unique tribute for his death anniversary. A total number of 15,402 participants joined digitally through the officially portal, while 1,333 physically gathered at the Jamnalal Bajaj premises, Nagpur University on 11th October 2025 to sing the university song together in perfect harmony. The collective voice of the total registered number 28,535 participants echo the timeless message of brotherhood, peace and universal fraternity invoiced by Rashtrasanta Tukdoji Maharaj, and it's a new world record in registered in World Records Book of India. So all of you, congratulations. Once again, congratulations. Thank you. सर्व विद्यार्थ्यांनी थांबायचं आहे. अजून एक विश्वविक्रम आपला उरलेला आहे, त्याची उद्घोषणा व्हायची आहे. सर्व विद्यार्थ्यांना इथेच बसून राहायचं आहे. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, जगात सर्वात प्रतिष्ठेचा मानला जाणारा सर्वोच्च विश्वविक्रम कोणता असेल? मी माननीय तत्ववादी सरांना इथे आमंत्रित करते रेकॉर्डची उद्घोषणा करायला. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स दोन्हीकडून आपण आज हा रेकॉर्ड केलेला आहे अशी मी अधिकारिक घोषणा करतो. आणि 28,535 ही एकूण संख्या ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने नोंदवण्यात आलेली आहे असे जाहीर करतो. आपण सर्वांना शुभेच्छा. 28,535 संख्येने आपण हा विश्वविक्रम घडवून आणलात. या संख्येच्या अनुषंगाने इथे अजून एक उद्घोषणा होणार आहे. सर्व विद्यार्थ्यांनी या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार व्हावे. सर्वांनी पटांगणावर बसावे. वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र आपल्याला प्राप्त झालेले आहे. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, जगात सर्वात प्रतिष्ठेचा मानला जाणारा सर्वोच्च विश्वविक्रम कोणता असेल तर तो गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड.
कितीतरी ऐतिहासिक अशा विश्वविक्रमांची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने आजपर्यंत केलेली आहे. आज नुकत्याच सादर झालेल्या सामूहिक विद्यापीठ गीतगायनाची नोंद देखील आपण गिनीज विश्वविक्रमासाठी केलेली आहे. विश्वविक्रमासाठी आज आपल्यामध्ये गिनीज विश्वविक्रमाचे फॅलिसिटेटर ऑफ इंडिया श्री मिलिंद वेर्लेकर उपस्थित आहे. त्यांचे स्वागत करण्यासाठी माननीय कुलगुरू डॉक्टर माधवी खोडेचौरे मॅडमला विनंती करते. गिनीज विश्वविक्रमाची पार्श्वभूमी व माहिती देण्यासाठी श्री मिलिंद वेर्लेकर यांना आमंत्रित करते. राम राम. माझं नाव आहे मिलिंद वेर्लेकर आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सचं भारतामध्ये फॅसिलिटेशन मी करतो. हे जे सगळे मोठे रेकॉर्ड्स होतात त्यांचं भारतामध्ये फॅसिलिटेटर म्हणून मी काम करतो. व्यासपीठावरील सर्व आदरणीय महानुभाव, आदरणीय नितीनजी आणि सर्व ज्येष्ठ माननीय VC, एक खूप मोठी ॲक्टिव्हिटी या निमित्ताने आत्ता आपल्या विद्यापीठाने सादर केलेली आहे. मी ज्या प्रकारची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सची ॲक्टिव्हिटी इथे झालेली आहे त्या गिनीजच्या संदर्भामध्ये गिनीजच्या सिनियर ॲड्ज्युडिकेटर एमा ब्रेन या आपल्या या ठिकाणी लंडनवरनं आलेल्या आहेत. Let me request the Guinness official adjudicator Emma Brain to declare the result of the Guinness World Record that we did with reference to the online system. Miss Emma. Good afternoon, everybody. I hope you're doing well. My name is Emma Brain. Thank you. I'm an official adjudicator for Guinness World Records. I have been trained to adjudicate, verify, and award Guinness World Records titles. And I'm here today with the result of your attempt for the largest online video album of people singing the same song. Now, this was a brand new records title, meaning it doesn't exist. You were given a minimum of 5,000 video participants. I know that you had over 22,000 submissions, which is amazing in itself. And like with anything like this, obviously there are some disqualifications, but those that did make it through all stuck to the guidelines and the rules. So I am very pleased to tell you that you have been successful. And the largest video album, online album of people all singing the same song is 15,402 videos. And it was achieved by all of you. So give yourselves a nice round of applause. And I would like to ask Milan to come and receive the certificate. And I want to say congratulations, you are officially amazing. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी खास लंडनहून आलेल्या माननीय इमा ब्रेन यांच्यासोबत मान्यवरांसोबत हा ऐतिहासिक सुवर्ण क्षण फोटोमध्ये येत आहे. धन्यवाद मान्यवरांचे. भारत माता की. भारत माता की.
व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मी सन्माननीय इमा ब्रेन यांचा सत्कार करण्यासाठी विनंती करते मान्यवरांना. इमा ब्रेन यांचं स्वागत करण्यासाठी माननीय केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांच्या शुभ हस्ते इमा ब्रेन मॅडमचं स्वागत होत आहे. माननीय कुलगुरू डॉक्टर माधवी खोडे चौरे या इमा ब्रेन मॅडम यांचे स्वागत करत आहे. थँक यू सो मच मॅडम. प्लीज बी सीटेड. यानंतर माननीय केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांना मार्गदर्शनपर भाषणासाठी सविनय आमंत्रित करते. मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय अतिथीगण आणि उपस्थित विद्यार्थी मित्रांनो आणि बहिणींनो, सर्वप्रथम राष्ट्रसंतांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने मी त्यांना अभिवादन करतो. आणि आज आपल्या विद्यापीठाने 2 विश्व रेकॉर्ड केले आहे, त्याबद्दल आपल्या VC, आपले प्राध्यापक, शिक्षक आणि सर्व विद्यार्थी बंधू भगिनींचं मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. हे गीत खूप सुंदर आहे, यातले भाव अतिशय सुंदर आहे आणि जे भाव त्यांनी या गीतामध्ये तुकडोजी महाराजांनी व्यक्त केले आहेत त्याचं जीवनामध्ये अनुकरण करण्याचा आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. कोणीही व्यक्ती हा जात, पंथ, धर्म, भाषा किंवा सेक्सनी मोठा नाही आहे, तर त्याच्या गुणवत्तेने मोठा आहे. या समाजातली जातीयवाद, सांप्रदायिकता, विषमता समाप्त झाली पाहिजे आणि स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव समाजात प्रस्थापित झाला पाहिजे. आज पूर्ण विश्व संघर्षाच्या पार्श्वभूमीवर उभा आहे. त्यावेळी तुकडोजी महाराजांनी दिलेला हा मानवतेचा संदेश हा विश्वाकरता उपयोगाचा आहे. आपण सगळ्यांनी आजच्या दिवशी प्रतिज्ञा करूया की आपल्या देशाकरता विश्वगुरू आपल्याला बनवण्याचा संकल्प आपण करू आणि त्याचबरोबर सामाजिक समता असेल, समरसता असेल, स्वातंत्र्य असेल, बंधुभाव असेल, मानवता असेल, एकता असेल, ही स्थापित करू. आणि व्यक्तिगत आचरणामध्ये आपण जात, पंथ, धर्म, भाषा याच्या आधारावर कुठलेही डिस्क्रिमिनेशन करणार नाही, तर मानवतेच्या आधारावर आपण जीवन जगू. हे तुकडोजी महाराजांनी दिलेल्या संदेशाचं आपल्या जीवनात आपण अनुकरण करू. असा संकल्प आपण सगळ्यांनी केला तर तीच खऱ्या अर्थाने महाराजांकरता योग्य श्रद्धांजली होईल. हे गीतही अतिशय सुंदर आहे. महाराष्ट्र सरकारने विधानमंडळात ठराव पास करून आपल्या विद्यापीठाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं नाव पण दिलं आणि त्याचवेळी डॉक्टर पठाण साहेब असताना आपण हे गीत पण विद्यापीठाकरता स्वीकारलं. माझ्याकडे डॉक्टर खोडे ज्यावेळी आल्या होत्या तेव्हा मी त्यांनासमोर इच्छा व्यक्त केली होती की या गीतावर एक सामूहिक कार्यक्रम करणं ही महाराजांकरता चांगली श्रद्धांजली होईल. आणि मला खूप आनंद आहे की आज भव्य कार्यक्रमाचं आयोजन झालं, विश्व रेकॉर्ड झाला. त्याबद्दल विद्यापीठाचं, VCचं, सर्व प्राध्यापकांचं, सगळे काउन्सिलचे सदस्य आहेत त्यांचं, शिक्षकांचं मी मनापासून खूप खूप अभिनंदन करतो. आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार. चला हवा येऊ द्या फेम सुप्रसिद्ध हास्य अभिनेते श्री भारत गणेशपुरे यांना या प्रसंगी मी मनोगत व्यक्त करण्यासाठी सविनय आमंत्रित करते. श्री भारत गणेशपुरे. राम राम. अरे बापरे, बेकार आहे ते. आता माईकच रागावून राहिले त्यामुळे जास्त बोलायचं काही काम नाही आहे. आदरणीय मंचावर बसलेले सर्व मान्यवर,
मी काही जास्त बोलणार नाही आहे, कारण तुम्ही खालून आणि वरून दोन्हीकडे तापून राहिले ते मला दिसून राहिलेलं आहे. काय हरकत नाही. आपल्याला संत लोक शिकवत असतात, मोठ्या मोठ्या शिकवणी देत असतात. जसं आता राष्ट्रसंतांना आपल्याला शिकवलं काय जास्त बळेजाव करू नका, जे आहे त्या समाधान माना आणि उगाच उसना अवसान घेऊन जगू नका. म्हणजे ग्रामगीतेत एक लिहिलेलं आहे, काही एक माणूस होता, तो स्वतःच्या संसाराला वैतागला, मग त्यानं वैराग्य घेतलं. आता वैराग्य घेतल्यावर गुपचूप राहावं का नाही? पण नाही, माणूस कायले गुपचूप राहते? तर राष्ट्रसंत लिहितात का बायका मुलांची चिंता लागली म्हणून वैराग्याची दीक्षा घेतली, ते वैराग्य नव्हे कुचराई केली, सोंग घेऊन वैराग्याचे. एका साधकास वैराग्य आले, त्यानं घरदार सोडून दिले, लंगोटी लावून स्नान केले अरण्या माझी. रोज रोज स्नान करी लंगोटी सुकवी झाडावरी, तेथे उंदीर जाऊन कातरी लंगोटी त्याची. उंदीर लंगोटी काते त्याची, तर दुसरं काय करणार उंदीर? तो लंगोटी मागाय गावी जाय, म्हणे काय करा उपाय, लंगोटी आमची खाऊन जाय उंदीर राजा. लोकांनी वैराग्यास सुचवले, तिथे पाळा मांजरीचे पिले, म्हणजे लंगोटी राखाया सेवकची ते. आता उंदीर होता म्हणून त्यानं आणली मांजर, आहे की नाही? एक एक असा संसार वाढत जाते माणसाचा. माणूस कसा गुपचूप राहत नाही, त्याचं हे उत्तम उदाहरण सांगितलं तुकडोजी महाराजनं. तेही घेतले वैराग्याने मना, आणले मांजरीच्या धना, मग त्याच्या खाण्याची विवंचना लागली मागे. तर मांजर गुपचूप राहते काय? उंदीर किती दिवस पुरण, मग दूध द्यायला लागते मांजरीले. लोक म्हणते गाय पाळा, म्हणजे त्याचा निर्वाह सगळा. आपण असंही मिळेल गोळा, दही दूध लोण्याचा सात्विक. महाराजले वाटलं जमलं भजन, उंदराची मांजरीची सोय होते ना, आपल्याला खायला भेटते. मग तेही त्याच्या मना आले, लोकाशी मागून गोधन केले, पुढे चाऱ्याची चिंता चाले मनी त्याच्या. आता गोधन आणलं, त्याला चारा द्यायला लागते. उपाशी ठेवता येते का गाय म्हैस? ठेवता येते का? नाही ना. मग झाला, मग चाऱ्याची चिंता. मग चाऱ्या गवताची मागे भीक, लोक म्हणते बाबा हे दुःख करा तेथेची शेती आणि का थोडी बहुत. लोक म्हणते आम्हाला कायला मागतात, तुम्हीच शेती घ्या. महाराज तेही मनात आलं, महाराजनं शेती घेतली जी भिंती तैस. हां, तेही पटले त्याच्या चित्ती, मिळवली मनमाने शेती, राबविले गडी माणसे पूर्ती कराव्या तिची. अधिकाधिक तेच केले, धनधान्य जमा झाले, सांभाळवायचे कोडे पडले मना माझी. आता इस्टेट जमली तर ते सांभाळणार कोण? ह्याचंही कोडं पडलं की नाही? मग काय म्हणते की कोण मिळेल इमानदार, नसावा ऐदी अथवा चोर, आपला म्हणून करील व्यवहार, ऐसा कोण शोधावा. आता हे सांभाळायला माणूस पाहिजे, मग माणूस शोधाले. मग लोक म्हणते कोणी ठरवावे, बुवा म्हणे लग्नाचे करावे, म्हणजे होईल आता बरवे. सांगायची बेन, ज्या लग्नापासून संसारापासून पळून चालला होता ते परत त्यानं लग्न केलं. म्हणून महाराज म्हणतात की तुम्ही असं काही फालतूपणा करू नका, तुम्हाला वाटते ते मनापासून करा, अतिशय मनापासून करा. सगळे विद्यार्थी आहेत, तुम्हाला सांगतो, तुम्हाला जे पटते उगाल लोकाला दाखवायसाठी मले हे ते मले ते मी असं करतो मी तसं करतो असं करू नका. पण जे काही करा ते अतिशय मनानं करा. हेच राष्ट्रसंताला आपल्याकडनं आदरांजली आहे. तुम्ही इथं जमले, सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे, मनापासून अभिनंदन आहे. आणि नागपूर विद्यापीठाचं आणि नागपूर विद्यापीठांच्या या अख्ख्या टीमचं ज्यांनी हे मोठा कार्यक्रम आयोजित केला आहे. परदेशातले लोक आपल्या इथं आलेले आहेत, मॅडम आल्या परदेशातल्या, त्या काय बोलल्या ते भले आपल्याला समजलं नसेल, पण उत्साह किती आला आहे की नाही? तर असाच उत्साह कायमस्वरूपी राहू द्या आणि सगळ्याला माझ्या मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. वराडी भाषेतून ज्यांनी एका डावात धोबीपछाड केला त्या श्री भारत गणेशपुरे यांचे खूप खूप धन्यवाद. यानंतर कार्यक्रमाची सांगता आभार व्यक्त करण्याने होईल. आभार व्यक्त करण्यासाठी मी माननीय कुलसचिव डॉक्टर राजीव हिवसे यांना आमंत्रित करते. आभारानंतर राष्ट्रगीत होणार आहे. राष्ट्रगीत झाल्याशिवाय कोणीही पटांगण सोडून जाऊ नये. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे या विद्यापीठ गायनाच्या विश्वविक्रमी कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिल्याबद्दल व आम्हाला सर्वांना मार्गदर्शन केल्याबद्दल भारत सरकारचे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री माननीय श्री नितीनजी गडकरी यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. अत्यंत अल्पावधीत आमचे निमंत्रण स्वीकारून महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री माननीय डॉक्टर पंकजजी भोयर आणि माननीय ॲडव्होकेट आशिषजी जयस्वाल हे उपस्थित राहिल्याबद्दल मी त्यांचेही मनपूर्वक आभार मानतो. आयकर विभागाचे अतिरिक्त आयुक्त श्री उपसेन बोरकर यांनी स्वरस दाखवून आजच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल मी त्यांचेही आभार व्यक्त करतो. आजच्या कार्यक्रमात आपले प्रमुख उपस्थितीने गौरव प्रदान करणारे अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ मोझरी
चे सरचिटणीस श्री जनार्दन पंत बोथे तसेच सिने अभिनेता श्री भारत गणेशपुरे यांचेही मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत अगदी प्रारंभापासून तर आजपर्यंत आपल्या संकल्पनेतून प्रस्तुत कार्यक्रम यशस्वी करण्यास ज्यांचा स्नेहाचा वाटा आहे अशा आमच्या विद्यापीठाचे माननीय कुलगुरू महोदय डॉक्टर माधवी खोडे चौरे मॅडम यांचेही मी आभार व्यक्त करतो. सदर कार्यक्रमाच्या आयोजनाला आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केल्याबद्दल विद्यापीठाचे प्रकुलगुरू माननीय डॉक्टर सुभाष कोंडावार यांचेही मी हार्दिक आभार व्यक्त करतो. सदर कार्यक्रम सुयोजितरित्या पार पाडण्यास विशेष सहकार्य केल्याबद्दल समितीचे अध्यक्ष माननीय कुलपती नामित व्यवस्थापन परिषद सदस्य डॉक्टर समय बनसोड व समितीच्या सर्व सदस्यांचे हार्दिक आभार व्यक्त करतो. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी उपस्थित झालेल्या सुश्री इमा ब्रेन, मिलिंद वेर्लेकर, वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडियाचे श्री संजय नार्वेकर व सुषमा नार्वेकर, तसेच इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सचे श्री मनोज तत्ववादी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन व विशेष सहकार्य केल्याबद्दल व्यवस्थापन परिषदेचे सर्व सन्मान्य सदस्यांचे आणि विद्याशाखांच्या अधिष्ठातांचे मी हार्दिक आभार व्यक्त करतो. तसेच विद्यापीठातील इतर विविध प्राधिकरणांचे सन्मान्य सदस्यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केले व आजच्या कार्यक्रमात सर्व प्राधिकरणाचे सन्मान्य सदस्य आवर्जून उपस्थित झाले त्याबद्दल मी सर्व सन्मान्य सदस्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त. या कार्यक्रमात संगीतमय विद्यापीठ गीत ज्यांनी सादर केले असे वसंतराव नाईक समाज विज्ञान शासकीय संस्थेच्या प्राध्यापिका डॉक्टर साधना शिलेदार मॅडम व बिंजानी महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉक्टर पाटील मॅडम व त्यांच्या चमूचे मी आभार व्यक्त करतो. व उपस्थित सर्व आजच्या कार्यक्रमाला मोलाचे सहकार्य केल्याबद्दल नागपूर महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, नागपूर पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, संलग्नित महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व आजच्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित असलेले प्रामुख्याने आजच्या कार्यक्रमाचा महत्त्वाचा भाग असलेले विद्यार्थी यांचे मी हार्दिक आभार व्यक्त करतो. सर्व विद्यार्थ्यांना एक सूचना, ज्या लिंकवरून तुम्ही नोंदणी केलेली आहे त्या लिंकवरूनच तुम्ही तुमचं प्रमाणपत्र डाउनलोड करून घेऊ शकता. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने होईल. राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ उभे राहावे. भारत माता की